झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शहरातील मोराणे उपनगरात धाडसी घरफोडी, 2.5 तोळे सोनं आणि 47,000ची रोकड गायब। घर बंद असल्याचं बघून चोरट्यांनी मारला डल्ला। धुळ्यातील मोराणे कामगार वसाहत येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 2.5 तोळे सोन्यासह 47,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मोराणे कामगार वसाहत येथील क्वार्टर्स नंबर J4 येथे राहणाऱ्या शोभाबाई प्रकाश राठोड या आपल्या मुलीच्या प्रसूतीसाठी चाळीसगाव येथे गेल्या होत्या। त्यांचा मुलगा MIDCत कामाला गेला असताना रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून चोरी केली। चोरट्यांनी कपाटातून 5 ग्रॅमचे टोंगल, 5 ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, 5 ग्रॅमचे अखंड, 1 ग्रॅमच्या सोन्याच्या नथा असे एकूण 2.5 तोळे सोनं व 47,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक, श्वान पथक व ठसे तज्ञांना तत्काळ पाचारण करण्यात आले। घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।